ओम साईराम मैत्रिणींनो, घे भरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण लांब बाहीची डिझाईन बनवणार आहे। त्याची तयार उंची आहे 9 इंच, आपण घेतलेली आहे 10 इंचावरती। 34 छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे हा, त्यामुळे याची आपण पहा 8.5 इंच 34चा चौथा भाग येतो आणि त्यामध्ये प्लस अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं असतं एक्स्ट्रा बाहीसाठी, म्हणजे आपण 9 इंच घेतलं होतं। हे पहा, आपल्याकडे आता याचा काठ रेडी आहे 4 इंचाचा, त्यासाठी आपण घेतलेली आहे 4.5 इंचावरती उंची घेतलेली आहे। हे पहा, आणि अशा पद्धतीने आपण ही डिझाईन ड्रॉ करून घेणार आहोत। याच्यामध्ये छोटीमध्ये पॅच टाईप असते तशी लावली तरी चालते आणि पूर्ण बाहीला डिझाईन घेतली तरीही चालते। हे पहा, अशा पद्धतीने आपण ही ब्लाऊज मेन अस्तरवरती ही डिझाईन आपण अशी ड्रॉ करून घेतलेली आहे। आता दोन्ही बाही एकमेकांवरती ठेवून घ्यायच्या आहेत। अस्तरचा पार्ट आहे तो, आणि हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजूला ते निशाण बरोबर उमटवून येणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण आता खाली बाहीचं प्लेन मेन फॅब्रिकचा प्लेन कपडा आहे तो खाली घेतलेला आहे, त्यावरती अस्तर ठेवून घेतलेला आहे। आणि हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला आता हे जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित। असं जशी आपण डिझाईन ड्रॉ केलेली आहे त्या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। काठापासून बाहीची सुंदर अशी डिझाईन आपण तयार करणार आहोत। ज्या पद्धतीने आपण मार्क केलेले आहे त्याच हिशोबाने आपल्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे व्यवस्थित अशी डिझाईन। बारकाईने लक्षपूर्वक असं व्यवस्थित आहे तशी डिझाईन आपल्याला छान अशी करून घ्यायची आहे। हा पॅच फक्त तुम्ही मधोमध स्लीवच्या जरी लावला तरीही चालतो आणि पूर्ण लास्टपर्यंत लावायचं असला तरीही चालतो। सेम अशी डिझाईन आपण 2 पॅटर्नमध्ये तयार करू शकतो। मी पूर्ण एंडिंगपर्यंत ही घेतलेली आहे, पूर्ण स्लीव्जवरती डिझाईन घेतलेली आहे। ही काठ माझ्याकडे खूप ब्रॉड होता, छोटा काठ असेल तर फक्त आपण मधोमध ह्याला काठाचा पॅच लावू शकतो। हे पहा, अशा पद्धतीने आपण आता पूर्ण ह्याला अशी शिलाई देऊन घेणार आहोत व्यवस्थित। जशी डिझाईन आहे त्या हिशोबाने बरोबर तुम्हाला अशी मशीनवरती कपडा असा फिरवत व्यवस्थित अशी ही डिझाईन आपल्याला एक वेळा शिलाई देऊन घ्यायची आहे। कानाकोपऱ्यामध्ये जिथे आपण स्टॉप करतो त्या ठिकाणी पहा, सुई अशी मध्ये ठेवून घ्यायची आणि त्यानंतर कपडा हलक्या हाताने फिरवून घ्यायचा। असे दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी आपल्याला ही स्लीव्ज ही आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे। पहा, आता ह्याचा जो एक्स्ट्रा कपडा जो बाहेरचा निघालेला आहे तो आपण आता असा व्यवस्थित कट करून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं पूर्ण कपडा आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे। थोडं एक्स्ट्राचं ठेवा फॅब्रिक, एकदम कट टू कट नाही करायचं, थोडं राहू द्यायचं, म्हणजे कसं आपल्याकडे नॉच देताना किंवा काही प्रॉब्लेम जर झाला तर हा उसवणार नाही आहे। काही फॅब्रिक व्यवस्थित नसतात, त्याचे धागे निघायची शक्यता असते, त्यामुळे थोडासा कपडा एक्स्ट्रा ठेवायचा नॉर्मलचा असा। आणि अशा पद्धतीने हे पहा, हे कट करून घ्यायचं आहे। लास्टपर्यंत आपण ह्याचा काठ पूर्ण लावणार आहोत, त्यामुळे आणि मध्ये पहा असे हलके आपल्याला नॉच देऊन घ्यायचे आहे। जेवढी तुमची काठाची हाईट राहणार आहे, जेवढी उंची असेल काठाची, त्या हिशोबाने आपल्याला स्लीव्जवरती ड्रॉ करून घ्यायचं आहे। माझी इथं तयार काठ 4 इंचाचा होता, त्यामुळे मी ते 4 इंचावरतीच मार्क केलेलं होतं, म्हणजे 4.5 इंचावरती अर्धा इंच खालच्या साईडने आपल्याला फोल्ड करायला लागणार होतं। त्यामुळे आता जिथे आपण कर्व शेप असा घेतलेला आहे तिथे नॉच देऊन घ्यायचे आहेत। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असे नॉचेस देऊन घ्यायचे। शेवटपर्यंत हे पहा, आपण असे नॉच देऊन घेतलेले आहेत। आता आपल्याला याची सरळ बाजू करायची आहे। पूर्ण जशी आपण डिझाईन स्टिच केली होती सेम टू सेम तशी आपल्याला आता ही व्यवस्थित करून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपली डिझाईन रेडी झालेली आहे लास्टपर्यंत। आता हे कपडा व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे, मध्ये दुमडवू द्यायचा नाही आहे। आणि शेवटपासून हे पहा, व्यवस्थित अशी आपल्याला दोन्ही कपडे सरळ करत दोन्ही साईडचे बरोबर जिथे टोक आहे तिथपर्यंत शिलाई घेऊन यायची आहे, सुईमध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर परत जसा राऊंड होता आपला त्या हिशोबाने आपल्याला असा राऊंड देऊन घ्यायचा आहे। अजून एक वेळा सांगते, जर तुमच्याकडे छोटा काठ असेल तर तुम्ही फक्त स्लीवच्या मिडलला ही डिझाईन बनवू शकता, आणि जर पूर्ण फुल बॉर्डर तुमच्याकडे जर बाकी असेल तर तुम्ही शेवटपर्यंत बनवू शकता। हीच डिझाईन 2 पॅटर्नमध्ये बनते। माझ्याकडे फुल काठ होता, या ब्लाऊज पीसला दोन्ही साईडने काठ होता, त्यामुळे मी हा पूर्ण काठ यूज केलेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपल्याला छान फिनिशिंगमध्ये अशी शिलाई देऊन घ्यायची आहे।
सुंदरशी अशी डिझाईन तयार होणार आहे. ही पण एकदम मस्त वाटते, अट्रॅक्टिव्ह अशी. वेगळं काहीतरी ब्लाऊजला देण्याचा नेहमी प्रयत्न करायचा. ट्रेंड आहे, ट्रेंडिंगसारखंच चालायचं आहे. तुम्ही कुठली डिझाईन बनवताय तीच ट्रेंडिंगमध्ये येते. वेगळं काहीतरी देण्याचा नक्की नेहमी प्रयत्न करत राहायचं. आता हे पहा, अशा पद्धतीने आपली ही स्लीव्ज रेडी झालेली आहे. आता आपण हा काट आहे तो हा एक साईडने फक्त फोल्ड करून घ्यायचा आहे. ह्याला तुम्ही अस्तर लावलं तरी चालतं आणि नाही लावलं तरी चालणार आहे, कारण हा काट खूप एकदम रफली होता, जाड होता, त्यामुळे मी याला अस्तर नाही लावलं आहे. जर तुमच्याकडे जर एकदम पातळमध्ये असं काट असेल तर तुम्ही त्याला अस्तर लावून घ्या नक्की. ह्याचे धागे वगैरे निघत नाही आहेत. हा ब्लाऊज पीस छान होता, त्यामुळे मी याला अस्तर लावलेलं नाही आहे. तुमच्याकडे जर असं धागा निघण्यासारखा जर कपडा असेल तर तुम्ही त्याला नक्की अस्तर लावा आणि नंतर जॉईंट करा. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित जशी आपण डिझाईन केली होती सेम त्याच पद्धतीने दोन्ही साईडने लक्षपूर्वक अशी लावून घ्यायची. आणि नाही जमलं तर आधी त्याला पिन लावून घ्या आणि त्यानंतरच वरती स्टिच करायला चालू करा. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित अशी पूर्ण लास्टपर्यंत आपल्याला ही डिझाईन अशी सुंदर अशी आहे त्याच्यावरती बरोबर अशी स्टिच करून घ्यायची आहे. खूप सुंदर लुक येतो ह्याने, खूप छान दिसत आहे ब्लाऊज. मस्त आणि ट्रेंडिंग आहे, एकदम नवीन आलेली डिझाईन आहे ही. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित छान अशी शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला. कुठे फुगा येऊ द्यायचा नाही आहे. दोन्ही साईडने सेम अंतर ठेवायचं आहे. नसेल जमत तर पिन लावून घ्यायची आणि त्यानंतरच शिलाई द्यायला चालू करायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने शेवटपर्यंत आपल्याला ही डिझाईनला व्यवस्थित असं स्टिच करत आणायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपली आता ही पूर्ण काट असा लावून ह्याला रेडी झालेला आहे. याच्यावरती आपल्याला डबल एक वेळा शिलाई देऊन घ्यायची आहे. सिंगल शिलाई नाही द्यायची, डबल द्यायची. अर्ध्या इंचाला थोडंसं कमी अंतर ठेवायचं, पाऊण इंच, आणि शिलाई देऊन घ्यायची. आता हे पहा, आपण पाठीमागचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकला. जो काट होता एक्स्ट्राचा तो आपण कट करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर हे पहा, याच्यावरती आपण डबल शिलाई देऊन घेत आहोत. 2 वेळा स्टिच करून घ्यायचं, म्हणजे कसं काट निघणार नाही आणि उलट्या असं पडत नाही. त्यामुळे आपल्याला इथे डबल शिलाई देऊन घ्यायची असते. तुम्ही ह्याच्यावरती समजा गोल्डन तुमचा काट असेल आणि गोल्डन कलरच्या धाग्याने वरच्या साईडला गोल्डन कलरचा धागा वापरून 3 अशा शिलाई मारल्या तर त्याचा लुक अजूनही सुंदर येणार आहे, खूप छान दिसणार आहे. प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे. खूप छोट्या युनिक टिप्स तुम्हाला मनापासून सांगते मैत्रिणींनो. व्हिडिओ नक्की बघत जा. आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करत जा. एक छोटीशी कमेंट पण करा. कसं वाटली तुम्हाला ही डिझाईन नक्की कमेंट करून सांगा. हे पहा, अशा पद्धतीने आपण याला आता 2 शिलाई देऊन घेतलेल्या आहेत. 3 दिल्या तरीही सुंदर दिसतो, 2 दिल्या तरीही छानच दिसतो. हे पहा, अशा पद्धतीने आपला ही स्लीवची डिझाईन रेडी झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद. बाय बाय.